ही सगळी सामानाची यादी आहे. उद्यापर्यंत मला हे सगळं सामान मिळेल ना? हो, पण ॲडव्हान्स द्यावा लागेल. हो, काहीच प्रॉब्लेम नाही. किती द्यायचं आहे? 5,000. बर. सर, 5,000. उद्या मी हे सगळं सामान स्वतः घ्यायला येईन. प्लीज रेडी ठेवा, नाहीतर प्रॉब्लेम होईल. हो मॅडम. थँक्यू सर, येते मी. आत्ता इथून मॅडम गेला, त्यांनी ऑर्डर दिली ती लिस्ट दाखव. अरे ओळखीचे आहेत माझ्या, दे. बट मग ऑन अ सिरियस नोट, मला जेव्हापासून असं समजायला लागलं ना, मी असंच ठरवलं की जिच्याशी लग्न करेन ना असंच करेन. मला समुद्र खूप आवडतो. समुद्रावर लग्न डन. डन. बरं ऐक ना, लग्न तर होईलच ग, पण लग्नानंतर काय? नंतर काय? लग्नानंतर काय? लग्नानंतर मोठ्या लोकांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. हो, मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. हा, आशीर्वादानंतर काय? नंतर देवदर्शन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या गावी ना मोठं मंदिर आहे, तिकडे ना नवीन लग्न झालेले कपल्स येतात दर्शनाला. आपण पण जाऊया. हा, तिथेही जाऊ आपण. देवदर्शनानंतर काय? आपलं रेग्युलर लाईफ चालू होईल. प्रतीक काय यार मयू, म्हणजे आपल्या लाईफ मध्ये हनीमून नावाचा प्रकारच नाहीये का? जाऊ दे यार, मला नाही जायचं. अरे जाऊन कुठे चालला? काय मयू, मस्त मी मूड मध्ये होतो, तुझ्याशी बोलत होतो. हनीमून? ओके, बोल मला, हनीमूनला कुठे जायचंय? स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड? तू तर घरीच जाणार आहेस ना? हो. तुला घरी जाताना कुठे वाटेत असं पैशाचं झाड वगैरे दिसलं तर उचल हा. का? म्हणजे पण स्वित्झर्लंड नाही, मग तर वर्ल्ड टूरला जाऊ. अरे मी तशा अर्थाने म्हणत होते, मी असं म्हणते की माणसाने ना मोठी स्वप्न बघावी. आपण विचार तर करू शकतो ना. मी थोडी म्हणते की उद्या घेऊन जा म्हणून. पण मयू ऐक ना, आपण भले हनीमूनला नाही पण स्वित्झर्लंडला नक्की कधीतरी जाऊ. प्रॉमिस? पक्का प्रॉमिस, जाऊया. बरं ऐक ना, पण लग्न वगैरे बीचवर करू, इनफॅक्ट स्वित्झर्लंडलाही जाऊ. तुझं स्वप्न काय आहे ते तू मला सांगितलंच नाही. आता सांगू? हा, आता सांग. नंतर सांगणार. नाही मयू, दिस इज नॉट डन. आम्हाला प्लीज सांग ना. कधीतरी पक्का. काय पक्का? अरे नाही, खरंच उशीर झालाय मला, आणि मी आईला सांगून आले की मिरच्या वाळत घालायच्या टेरेसवर. ती आली तर बघेल आपल्याला. मी निघते. थांब ना ग, तुला माहित ना त्या पांडे सरांना मी कसं मॅनेज करून आलोय, त्यांना कसं पटवलंय मला माहितीये. बोल, सांग ना यार मयू प्लीज. उद्या काय? उद्या पक्का. बाय 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 प्रतीक, बाय. हा बोल बाल्या. आता अश्विनी वाघमारे येऊन गेली त्याच्या सप्लायरकडे. खूप मोठी ऑर्डर देऊन गेली आहे. लिस्ट ताब्यात घेतली? हो, घेतली. कधी डिलिव्हरी घेणार आहे अश्विनी वाघमारे? उद्या स्वतः येऊन माल घेऊन जाणार आहे. ठीक आहे, ती लिस्ट ताब्यात घे आणि लगेच इकडे ये. ठीक आहे मॅडम. अश्विनी वाघमारे, आता बघ तुझे प्रॉब्लेम्स कसे सुरू होतात ते. मॅडम, असा एक पण प्रॉब्लेम नाहीये ज्यातून अश्विनी वाघमारे मार्ग काढू शकत नाही. तुला मध्ये मध्ये बोलायची फार सवय आहे ग. तुला कोणी विचारलंय? गप्पपणे तुझं काम कर. माझं बोलणं चोरून ऐकायचे पैसे देत नाही मी तुला. नाही नाही मॅडम, तसं नाही. पण आता तुम्ही फोनवर ज्या व्यक्तीचं नाव घेतलंत ना, अश्विनी वाघमारे, मलाही तिच्यासोबत माझे बरेच हिशोब क्लिअर करायचे, जुने हिशोब. मी अश्विनी वाघमारेला इन अँड आउट ओळखते. तिला जर हरवायचं असेल ना, तर असे तुम्ही म्हणत होतात आता तसे छोटे छोटे प्रॉब्लेम्स उभे करून काहीच उपयोग नाही. तिला जर हरवायचं असेल तर तिचा प्लस पॉइंट आहे कॉन्फिडन्स.
त्यावर वार करायला पाहिजे, तर तिचा कॉन्फिडन्स जाईल आणि ती हरेल. हे सगळं तुला कसं माहिती? तुझा तिचा काय संबंध? जाऊ दे ना मॅडम, तुमचं आणि माझं एम सेमच आहे. तुम्हालाही तिला हरवायचंय, मलाही तिला हरवायचंच आहे. त्यामुळे आपण दोघींनी एकत्र काम करण्यात दोघींची पण भलाई आहे असं मला वाटतं मॅडम. जरा नीट विचार करून ऑफर दे, कारण तू जसं म्हणतीयस तसं झालं नाही ना तर जीवाला मुकशील. तशी वेळच येणार नाही मॅडम. અરે શ્રેયસભાઈ, તમે આવો છો કે નથી? અરે આવું છું જિગ્નેશભાઈ. 2 મિનિટ, બાયડીના ફોન છે. ચાલશે ચાલશે. થેન્ક યુ. हा अश्विनी बोल. अहो पोचलात ना तुम्ही व्यवस्थित? आत्ताच पोहोचलो, गाडीतनं उतरत होत. उद्याच्या 2-3 मीटिंग फिक्स झाल्या आहेत, सो उद्या खूप बिझी असणार आहे शेड्यूल. म्हणून म्हटलं चला तुझा फोन आला तर पटकन बोलून घेतो तुझ्याशी. बोल, तुझं काय चाललंय? काही नाही, गच्चीवर आले. आईने गाद्या वाळत घातल्या होत्या ना, त्या घ्यायला आले. अरे तू का गेलीस वरती? तुझा पाय दुखतोय ना, पायाला लागले. हे बघा, एक काम करा, तुम्ही तुमचं काम आहे ना लवकर आटपा आणि ते आटपून घरी या. मी तुमची वाट बघते. लवकर परत ये. का ग, मिस करतेस मला? हो, मी तुम्हाला मिस करते. ऍक्च्युली मी पण खूप मिस करतोय तुला. इकडे इगतपुरीला जाम थंडी आहे. नाही, थंडी आहे म्हणून मिस करत नाहीये. मला आठवलं ते की आपण लग्नानंतर फिरायला गेलेलो तेव्हा तिकडे किती थंडी होती. हो, आठवतं ना मला. मी थंडीचे कपडे आणलेच नव्हते आणि आपण फिरायला गेलो तेव्हा इतकी थंडी वाजत होती, तेव्हा तुम्ही तुमचं जॅकेट काढून दिलं होतं मला. तेव्हा जेव्हा फिरायला गेलो त्यानंतर मी तुला कधी फिरायला नेलंच नाही. मध्ये आता 2 दिवस जाऊन आलो तेवढंच. तुझ्या मनाचा कधीच विचार नाही केला ग मी. तुला काय हवं काय नको सगळ्याचा विचार करतो ना तर स्वतःचीच लाज वाटते मला. अहो काही काय बोलताय, आणि जाऊ दे ना तू आता विषय. आता कसं सगळं छान आहे ना, आणि आपण दोघांनी मिळून अजून छान करायचंय. तुम्ही तुमचं काम आटपा आणि लवकर या बरं घरी. मी वाट बघते तुमची. मी सुद्धा खूप मिस करतो तुला. अच्छा ऐक ना, आय लव्ह यू. अहो अहो काय तुम्ही. अहो काय तुम्ही काय, आय लव्ह यू टू म्हणायचं असतं. बोल. थँक्यू. थँक्यू. हॅलो बाय. मी फोन ठेवते. अगं आय लव्ह यू वर थँक्यू कोण म्हणतं? कधी एकदा तुम्ही परत येताय आणि मी तुम्हाला भेटते असं झालंय मला. तू मला परत कधीच भेटणार नाहीस. किती वर्ष मी तुला भेटायची वाट बघते. तुझे फोटोज बघून जगतीये. तू मला सोडून गेलास तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. तुला विसरण्याच्या ईर्षेपायी मी जगातली सगळी सुख मिळवली, पैसा कमावला. त्या बाईने ते सुखही माझ्याकडनं हिरावून घेतलं. मी सोडणार नाहीये तिला. अश्विनी वाघमारे. तिच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तिच्या मुली. तिच्या मुलींसाठी ती वाटेल ते करू शकते. तिच्या मुलींना जेव्हा जेव्हा ती हवी आहे तेव्हा तेव्हा ती अवेलेबल होते. आणि प्रत्येक वेळी मुलींनी काही चुका केल्या किंवा काही बरोबर जरी केलं तरी त्यांच्या कौतुकासाठी ती कायम तत्पर असते. त्यानंतरचा अतिशय महत्वाचा माणूस तिच्या आयुष्यातला म्हणजे तिचा नवरा. तिच्या नवऱ्यावर तिचं प्रचंड प्रेम.
म्हणजे तिच्या नवऱ्याला ती मरणाच्या दारातून सुद्धा परत आणू शकते, इतकं प्रेम आहे तिचं तिच्या नवऱ्यावर. तिचा नवरा हा तिचा स्वाभिमान आणि कोणत्याही परिस्थितीत तो ती दुखवू देत नाही. त्यानंतर घरातली खरं तर सगळीच माणसं महत्वाची आहेत, पण सासू सुद्धा तितकीच महत्वाची आहे तिच्यासाठी, कारण तिची ती खूप काळजी घेते. तिची औषधं, तिला काय हवं नको, तिचं जेवण खाण सगळं सगळं व्यवस्थित बघते. एक अतिशय उत्कृष्ट सून म्हणता येईल तिला. त्यानंतर हा तिचा आपण वीक पॉइंट म्हणू शकतो, ते म्हणजे तिचा स्वतःचा व्यवसाय, तिचं पार्लर. या पार्लरसाठी सुद्धा तिने खूप कष्ट केलेत. स्वप्न होतं तिचं स्वतःचं काहीतरी उभं करण्याचं. अतिशय डेडिकेटेडली काम करते ती तिच्या पार्लरसाठी आणि प्रामाणिकपणे. इकडचा पैसा तिकडं नाही, तिकडचा पैसा इकडे नाही. अगदी शून्यापासून सुरुवात केली आहे तिने तिच्या या बिझनेससाठी. पण माणूस कुठेतरी चुकतो ना, तशीच ही पण चुकते. जरा बावळट आहे डोक्याने. म्हणजे इतका इमोशनली विचार करते ना स्वतःच्या बिझनेसच्या बाबतीत, आणि त्याच इमोशन्स पायी तिने अनेक वेळेला बिझनेसमध्ये स्वतःचं नुकसान सुद्धा करून घेतलंय. आणखीन एक महत्वाची व्यक्ती आहे खरं तर, तिचा भाऊ. एखाद्या बाईचं लग्न झाल्यानंतर तिचं माहेर तुटतं असं म्हणतात, पण हे भाऊ बहीण कायम आहेच आहेत एकमेकांसाठी. तिच्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम निर्माण झाला की हा दत्त म्हणून उभाच असतो, तिचा सख्खा भाऊ. तिच्या या भावाने कदाचित त्याच्या बायकोलाही तितकं महत्व दिलं नसेल जितकं त्याच्या बहिणीला म्हणजे अश्विनी वाघमारेला महत्व दिलंय. आणि या सगळ्याला बांधून ठेवणारं असं तिचं घर. तिचं आयुष्य हे तिच्या माणसांमध्ये आणि तिच्या घरामध्ये गुरफटले. जेवढी तिला तिची माणसं महत्वाची आहेत तेवढंच ते छोटंसं का असे ना, पण घरही तितकंच महत्वाचं आहे तिला. त्या घरासाठी सुद्धा वाटेल ते करायला तयार आहे ती बाई. अशी ही अश्विनी वाघमारे. साधी असली तरी सुद्धा कॉन्फिडन्स प्रचंड आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यात सहजासहजी शिरणं हे शक्य नाही. म्हणजे अश्विनी वाघमारेच्या आयुष्यात जर आपल्याला शिरायचं असेल तर तिचा सगळ्यात मोठा जो वीक पॉइंट आहे त्याच्यावर आपल्याला वार करायला हवा. तिचं पार्लर. तिच्या बिझनेसवर आपण सगळ्यात पहिल्यांदा वार करायचा. अहो पण मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की मी उद्या येऊन माझं रॉ मटेरियल घेऊन जाईन, आणि तसा मी तुम्हाला ऍडव्हान्स पण दिला होता. तुम्ही आता कसं म्हणताय की माझी ऑर्डर कंप्लीट नाहीये म्हणून? मॅडम सॉरी, पण माझ्या हातात काहीच नाहीये. ए इकडे पर लाईफ केअर मध्ये ना ही डिलिव्हरी देऊन ये, ठीक आहे? एक मिनिट, म्हणजे तुमच्याकडे रॉ मटेरियल आहे आणि तुम्हाला द्यायचं नाहीये? मॅडम ही मोठ्या कंपनीची ऑर्डर आहे. तुमच्यासाठी मी माझ्या मोठ्या कस्टमरला ना हर्ट नाही करू शकत. अहो असं कसं म्हणू शकता तुम्ही? गेले कित्येक महिने मीही तुमच्याकडनं रॉ मटेरियल घेते ना. मान्य ती मोठी कंपनी असेल म्हणून त्या कंपनीला तुम्ही प्रेफरन्स देताय. मॅडम सध्याला मी तुम्हाला मटेरियल नाही देऊ शकत. ए घे रे. थांबा. मीरा मॅडम तुम्ही? अहो आत्ताच मी तुमची ऑर्डर देत होतो, तुम्ही कशाला आलात? हे घ्या तुमचं मटेरियल. अहो पण ही तुमची ऑर्डर आहे मॅडम. पण ऑर्डर आधी त्यांनी प्लेस केली होती ना, मग मटेरियल त्यांनाच मिळायला हवं. अहो पण मी बोलले ना, मटेरियल आधी त्यांनाच मिळणार. तुम्ही माझ्या ऑर्डरची डिलिव्हरी लवकरात लवकर करा. थँक्यू सो मच मॅडम ह्या रॉ मटेरियलसाठी. मला खरंच गरज होती. एक विचारू, तुम्ही पण ऑर्गॅनिक ब्युटी प्रोडक्ट्सचा बिझनेस करता का? हो,
हे माझं कार्ड. निर्वाण लाईफ केअर माझी कंपनी आहे. बापरे, सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही. अहो, तुमचे प्रोडक्ट मी बऱ्याच ठिकाणी बघितलेत. केवढी मोठी कंपनी आहे तुमची, आणि तरी सुद्धा तुम्ही इथे स्वतः रॉ मटेरियल घ्यायला येता. कंपनी कितीही मोठी असली तरी ग्रासरूट लेवलला स्वतः जाऊन काम करायला आवडतं मला. इनफॅक्ट माझ्या सगळ्या सप्लायरशी मी स्वतः पर्सनली बोलते. आणि तुम्ही बिझनेसमध्ये जर टिकून राहायचं असेल तर कस्टमर्सना जपायला शिका. कस्टमर कितीही छोटा असला तरी महत्वाचा असतो. मीरा कौशिक काय आहे या रूम मध्ये? हे रूम लॉक काय? काही करून मला या रूमचं सिक्रेट शोधून काढावंच लागेल. काय चाललंय? आणि तू इथं काय करतेस? हे बघ, तुझी कामं जर झाली असतील तर तू घरी जा. तुझ्या आधीच्या कामवालीला मॅडमने याच कारणामुळे काढून टाकले. त्यांनी जर तुला इथं बघितलं ना तर तुलाही काढून टाकते. सॉरी, माफ करा मला. मी परत कधीच इथे जाणार नाही. मला यायचंच नव्हतं. म्हणजे चुकून आले. परत नाही येणार. पण काय इथे या रूम मध्ये? आणि मीरा मॅडम का चिडतात इकडे आल्यावर? माहित नाही. मॅडम त्या रूम मध्ये कोणालाच जाऊ देत नाही. लग्नानंतर मॅडमने सरांकडून ती रूम मागून घेतली होती. तेव्हापासून ती लॉकच आहे. सरही कधी त्या रूम मध्ये गेलेले नाहीत. आणि तूही जाऊ नकोस. नाही, मी नाही जाणार. सॉरी. असं काय आहे या रूम मध्ये? काही करून मला या रूमची चावी शोधावीच लागेल. ज्येष्ठमत 3 किलो, गिलोय 5 किलो. गिलोय 5 किलो? अश्विनी, अगं आपण सांगितलेल्या ऑर्डरपेक्षा खूप जास्त ऑर्डर आहे ही. अगं गिलोय 5 किलो, रक्तचंदन पण जास्त आलंय. हे सगळं आपण नव्हतं मागवलं. जास्त आलंय? अगं असं कसं होईल? त्या सप्लायरने आपण जेवढी ऑर्डर केली तेवढेच पैसे माझ्याकडनं घेतले. जास्तीचे पैसे घेतलेच नाहीयेत. मला वाटतं काहीतरी कन्फ्युजन आहे. तू प्लीज फोन करून विचार ना. करते मी फोन. हॅलो, मी अश्विनी वाघमारे बोलते. हा मॅडम, बोला ना. सर, तुम्ही मला ना चुकीची ऑर्डर दिली आहे. माझ्याकडे जास्तीचं रॉ मटेरियल आलंय आणि तुम्ही त्याचे पैसेही नाही घेतलेत. तुम्ही जे एक्स्ट्रा सामान घेतलेलं आहे ना त्याचं पेमेंट मीरा मॅडमने केलेलं आहे. मीरा मॅडमने? नाही, म्हणजे त्यांनी का पैसे दिले? ऑर्डर तर माझी होती ना. असं छोटे छोटे उद्योग करणाऱ्या महिलांना मीरा मॅडम मदत करतात आणि तशीच मदत तुम्हाला केलेली आहे. नाही, त्यांचा हेतू चांगला असेल, पण मी पैसे आणून देते एक्स्ट्रा रॉ मटेरियलचे. ऑर्डर माझी आहे ना. अहो, असू देत ना मॅडम. आणि ते मटेरियल असं पण काही वेस्ट नाही जाणार आहे. प्लीज परत नका आणू. आणि ते मीरा मॅडमलाही आवडणार नाही. सर, जेनी, अगं त्या मीरा मॅडमने आपल्यासाठी एक्स्ट्रा रॉ मटेरियल पाठवून दिलं. असं कसं करू शकतात? कमाल आहे त्यांची. ठीक आहे, पण जे एक्स्ट्रा पैसे आहेत ना ते मी जाऊन देते अगोदर. तू सगळा हिशोब लिहून ठेव. हो हो, तू जा, मी बघते. कार्ड मी पर्स मध्येच. आहे ना? हो आहे. मी जाऊन येते. ओके, तोपर्यंत बघा आले. हो मी बघ. मॅडम, दुपारी कोर्टात हिअरिंग आहे. तुम्ही येणार आहे ना? नाही, मॅडम, तुम्ही के सरांच्या हिअरिंगला नाही येणार आहे का? मी तिकडे नाही येऊ शकत.
तुमच्या सरांना नेहमी रुबाबात पाहिलंय मी. त्यांना असं बेड्या ठोकलेल्या आरोपीच्या पिंजऱ्यात नाही बघू शकत. तू जा आणि तिथे काय होतंय ते मला कळवत राहा. ठीक आहे मॅडम. हॅलो मीरा मॅडम, शीतल बोलतेय. कळलं, बोल, काय काम आहे? मॅडम तुमची आणि अश्विनी वाघमारेची भेट झाली का? जसं ठरलंय तसंच झालंय, पण अजून तिचा कॉलबॅक आला नाही. काही नाही हो मॅडम, तिचा स्वाभिमान तिला कॉल करायला भाग पाडेल. येईल तिचा फोन. बरं मॅडम, ठेवते हा फोन. शीतलला अश्विनी बद्दल एवढा कॉन्फिडन्स कसा?